वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली। भोंदू अशोक खरात प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर दिला जातोय। एसआयटी कडून पुढील काही तासांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। अशात तपासासाठी चाकणकर यांना उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्या हजर राहणार नसल्याचं कळतंय। या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। रोहन, काय माहिती येते, काय कारण दिलंय चाकणकरांनी हजर न राहण्यासाठी? खरं तर जी माहिती मिळते ती संपूर्ण माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते। थेटपणे रुपाली चाकणकर यांच्याकडून याबद्दल काही बोलणं किंवा मीडिया माध्यम असेल किंवा इतर प्रतिनिधी असतील यांच्याशी संपर्क करणं रुपाली चाकणकरांनी टाळलेलं पाहायला मिळतंय। कुठलेच फोन रुपाली चाकणकर यांच्याकडून उचलले जात नाहीयेत आणि त्यांच्याकडून याबाबतची अधिकृत माहिती मिळत नाहीये। परंतु जी माहिती सूत्रांच्या हवाल्यातून मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांना एसआयटीने जे आहे ते कालच अशा प्रकारचं समन्स बजावलेलं होतं आणि त्यांना एसआयटी समोर चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। परंतु रुपाली चाकणकर यांनी काही कारण देत चौकशीला जाणं टाळलेलं पाहायला मिळतंय। कारण का ज्या पद्धतीने रुपाली चाकणकरांवर काही दिवसांपासून टीकेची झोड जी आहे ती संपूर्ण या प्रकरणामध्ये उठलेली होती। नाशिकचे पोलीस आयुक्त असतील किंवा एसआयटीचे माध्यमातून हे सगळा तपास जो आहे तो केला जातोय। तेजस्विनी सातपुते एसआयटीचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जो काही डाटा अशोक खरात याकडून गोळा केलेला आहे त्या डाटाच्या माध्यमातून जर का याच्यामध्ये लिंक कुठल्याही राजकारण्याची लागली, कुठल्याही मंत्र्यांची लागली तेव्हा कुठल्याही इतर इसमांची लागली तर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते मागच्या काही दिवसांपासून माही केलेलं पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जी रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अंजली दमानी यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये। कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत, तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही। ते कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आता याच्यात कायद्याने काय करता येईल तर एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय।